आजची घटनामध्ये 6 पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत। त्या 6चे 6 पोलीस कर्मचारीला ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून या जळगावमध्ये एक खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। यामध्ये कोणाला कुठल्याही प्रकारच्या गंभीर जखम नाही आहे, सगळे मायनर जखम आहे। 2 लोकांना मायनर फ्रॅक्चर्स आहे आणि उर्वरित लोकांना काही म्हणजे इंजुरीज आहेत। ब्लड लॉस या कुठल्या इतर प्रकारची काही गंभीर अडचण या ठिकाणी नाही आहे। या ठिकाणी डॉक्टर्स सगळे औषधोपचार करत आहे, सीटी स्कॅन करण्यात आलेला आहे, एक्सरे घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी पोलीसचे आला अधिकारी, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळवर आहे आणि या ठिकाणी पण उपस्थित आहे। त्याच्याबरोबर आपले मेडिकल कॉलेजचे डीन साहेब असेल, आपले सिव्हिल सर्जन असेल व इतर शासकीय वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पण या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व पोलीस कर्मचारीला योग्य प्रकारचे आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि कुठल्याही प्रकारची म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चिंताजनक घटना म्हणजे नाही आहे। सगळे औषध उपचार या रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे। पुरेशा संख्येमध्ये ब्लडची उपलब्धता पण आहे, काही अडचण नाही आहे आणि वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा करून त्यांचा औषध उपचार म्हणजे पुढच्या 24 तास या ठिकाणी तो अंडर ऑब्झर्वेशन राहणार आहे आणि त्याला व्यवस्थित औषध उपचार मिळणार आहे, याचे आपण पूर्ण नियोजन करतोय। जामनेर शहरच्या संदर्भात आता ये जो घटना होती अबाउट सुमारे 10 मिनिट त्या ठिकाणी दगडफेडची घटना झाली, अबाउट 10:20 आजूबाजूला। आणि त्याच्यानंतर पूर्णतः पोलीस विभागांनी त्या ठिकाणी SP साहेब पण होते, ॲडिशनल SP पण पोहोचले आणि त्यांची पूर्ण टीमने त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पूर्ण जो घटनास्थळ आहे त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण शांतता आणण्याचे काम केलं। त्या ठिकाणी आता SP साहेब असेल आणि त्यांची पूर्ण टीम अजून त्या घटनास्थळावर आहे। या विषयामध्ये चौकशी चालू आहे आणि नगरपालिकाच्या माध्यमातून जो काही दगड वगैरे त्या घटनास्थळावर होते त्याला पण साफसफाई करण्याचा आणि सिच्युएशनला पूर्णतः नॉर्मल्सीमध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे। सर, काय कारण